नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आता एक मोठी बातमी समोर येते। या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं। सक्षम ताटे नावाच्या 20 वर्षीय तरुणाला त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून जीवानिशी मारलं। आरोपींनी आधी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर फरशीने डोकं ठेचून त्याचं आयुष्य संपवलं। या प्रकरणानंतर प्रेयसी आचल मामेडवारने आपल्या वडिलांसह दोन्ही भावांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच तिने आपण सक्षमने आपल्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार असल्याचं देखील म्हटलंय। ही घटना 27 नोव्हेंबरला घडली। घटनेच्या दिवशी सकाळी आचलचा भाऊ तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता। सक्षम विरोधात तक्रार दे असा दबाव तिच्यावर टाकला गेला। मात्र आचलने पोलिसांसमोर स्पष्ट सांगितलं की तिला तक्रार द्यायची नाही। तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी आचलच्या भावाला उद्देशून म्हटलं की रोज मारामारा करून येतोच, बहिणीचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मारून ये असं देखील त्याने सांगितलं। त्यामुळे पोलिसांनीच भावाला भडकावल्याचा आरोपही आचलने केलाय। एका पोलिसाने सांगितलं की याला त्याला मारून पोलीस ठाण्यामध्ये येण्यापेक्षा तुझी बहीण ज्याच्यासोबत फिरते त्याला मारून इकडे ये, त्याशिवाय तोंड दाखवू नकोस असं म्हटल्याचंही आचलने स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे आता या प्रकरणात एक वेगळंच वळण आलंय। भडकावणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आचलने केली आहे। आंतरजातीय प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे, त्यामुळे निष्पाप सक्षमला न्याय मिळावा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे।